यानंतर आपले सन्माननीय श्री प्रमोदजी देशमुख यांना विनंती करतो, आपल्या याच मोहाचेवाडीतल्या मातीतले पण आज एक प्रशासकीय अधिकारी असलेले API प्रमोदजी देशमुख यांचा संपूर्ण मोहाचेवाडीला आपल्याला अभिमान वाटतो आणि या दीपोत्सवानिमित्त आपल्याला ते 2 शब्दाचं मार्गदर्शन करतील. सर्वप्रथम साईबाबांना वंदन करून मान्यवरांना नमस्कार करून मातोश्री बहिणींना नमस्कार करून मला जे 2 शब्द बोलायला दिलेत, माझं मनोगत खूप दिवसांनी वाट बघत होतो मी की मला कधीतरी या मंचावर बोलायला मिळेल, 2 शब्द बोलायला मिळतील. आजची परिस्थिती बघता त्या परिस्थितीनुसार मला जे बोलायचं आहे, अविदादा आणि जी आपलं जे मंडळ आहे ओम साई देवस्थान मंडळ यांनी मला जे 2 शब्द बोलायला संधी दिलेली आहे, खरंच मी खूप आभार मानतो. आणि माझे वडील जे 1992 ते 2022 पर्यंत 30 वर्ष साईबाबा मंदिराची मनापासून सेवा केली, त्यांना नतमस्तक होऊन मी माझं मनोगत व्यक्त करतो. माता भगिनी, काल खूप छान कीर्तन झालं प्रतिभाताई खोंडे यांचं. त्यांनी खूप सुंदर अशी लाईन बोलली, खूप सुंदर असे 2-4 शब्द सांगितले. त्या शब्दावर मला बोलावं असं वाटतं. अहंकार. अहंकार म्हणजे काय हो? मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा, मी आपल्याला बोलतो, माझ्याकडून काही चुकी झाली तर मला सांभाळून घ्यावे एवढीच विनंती करतो. अहंकार म्हणजे काय हो? जर अहंकार सोडला आपण तर आपल्याला सगळं खूप छान मिळेल. अहंकारामुळे सगळं संपलेलं आहे. जग खूप सुंदर आहे, जगण्यासाठी खूप सुंदर माणसं आहेत. देवाने खूप माणूस म्हणून आपल्याला खूप सुंदर बनवलेलं आहे. ते सुंदर जीवन जगण्यासाठी आहे ना, 2 पावलं जर प्रत्येकाने पुढे घेतली तर आपल्याला खूप सुंदर जीवन जगता येतं. आणि आपल्यामध्ये काय ठरलेलं आहे, तो बोलत नाही तर मी पण बोलत नाही, हे विसरा. आपण खूप सुंदर ठिकाणी बसलो आहोत. आणि तरुण पिढीला सुद्धा माझा सल्ला आहे, तरुण पिढी सध्या मोबाईल सायबर ह्याच्यामध्ये सध्या पूर्ण व्यस्त झालेली आहे. आई वडिलांचं भान राहिलं नाहीये, कशाचंच भान राहिलं नाहीये. तर तरुण पिढींना माझी कळकळीची विनंती आहे, जे आता हे जे मंडळ चालवत आहेत खूप मेहनत घेत आहेत, खूप त्रास घेत आहेत, तर आपला प्रत्येकाचं त्यांना जेवढा जास्तीत जास्त सहभाग देता येईल तेवढा द्यावा अशी माझी विनंती आहे. मला सुद्धा जसा जमेल तसा मी द्यायचा प्रयत्न करतो. माझी नोकरी हार्ड असल्यामुळे थोडा मला कमी वेळ मिळतो, तरी सुद्धा मी माफी मागतो का जसं मला येईल आणि जशा पद्धतीने मला वेळ देता येईल त्याप्रमाणे मी वेळ देतो. माझे वडील, आज नक्कीच त्यांना अभिमान वाटेल की माझा मुलगा आज माझ्या जागी मी 30 वर्षानंतर इथे बोलतोय. आणि मी आप्पा देशमुख, परशुराम जनार्दन देशमुख, आप्पा देशमुख यांचा धाकटा मुलगा आहे. मी असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये काम करतोय. मला खूप चांगले अधिकारी लाभलेत. असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस सुधाकर शिरसाट साहेब म्हणून, ते मला रोज 1 तास तरी मला ह्या जे आता जे मी बोलतोय आपल्या पुढे खूप चांगलं शिकवतात. ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, माऊलींचा जन्म कसा झाला, वडील त्यांचे कोण आहेत, वडिलांनी काय केलं, विठोबा पंतांनी काय केलं, त्यांना किती त्रास झालाय, समाजाने त्यांना काय दिलंय, ही 4ही मुलं कशी जगलीत, कशी वागलीत, समाजात काय संदेश पसरवलाय. जास्त बोलत नाही, थोडकच बोलतोय. स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकायचं माणसाने, स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकायचं. आपण दिवसभर काय केलंय संध्याकाळी आठवायचं का आज दिवसभरात आपण काय चूक केले. जे चुकी झाले ती संध्याकाळी आपल्याला वाटलं चुकलंय तर माफी मागायची. खूप सुख मिळेल, खूप आनंद मिळेल. जग खूप सुंदर आहे, जीवन जगलं पाहिजे. आणि 2 शब्द बोलून मी माझे भाषण संपवतो. खरं तर आपल्या मंडळाची सुद्धा इच्छा होती की प्रतिवर्षी राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी असतात, पारमार्थिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी असतात, पण प्रशासकीय क्षेत्रातली सुद्धा मान्यवर मंडळी असावीत आणि त्यांचा आदर्श आपल्या तरुणांनी आणि ग्रामस्थांनी घ्यावा, म्हणून मी त्यांना इथे आणण्यासाठी खास प्रयत्न केला.